अगं बघ तरी माझ्याकडे. बोल. तुझ्या एवढंच मलाही वाईट वाटतंय आणि आय एम सॉरी की आपला वडापावचा बिझनेस वर्कआउट झाला नाही. पण आता आपल्याला फ्युचरचा विचार करायला लागेल ना. म्हणजे पुढे आपण काय प्लॅनिंग करणार आहोत ह्याचं जरा काय प्लॅन कसं करूया. ऐक ना परितोष, मला ना आता बिझनेस बद्दल काहीही सुचत नाहीये आणि मला विचार सुद्धा करायचा नाहीये. त्यामुळे तू सुद्धा जरा शांत राहा. नको विचार करू इतका. पण मला आता काय वाटतं माहितीये? हा, नवीन आयडिया. दरवाजावर कोणीतरी येईल, इन्व्हेस्टर नॉक करेल हा आणि आत आल्यानंतर त्याच्या हातात आपल्यासाठी काहीतरी छानसं खायला असावं. खायला. त्या तुला खाण्याचं का सुचतंय आता? आपण आपण बिझनेस बद्दल बोलतोय ना. माझं आत्ता लग्न झालंय ग. मला दिशाचा पण विचार करायला नको का? आपण प्लीज जरा फ्युचरचा विचार करून बिझनेसचं काहीतरी बोलूया. छान. थांब, मला ना आता खरंच बिझनेसचं काहीही सुचत नाहीये. मला भूक लागलीये, मला माझ्या भुकेवर कॉन्सन्ट्रेट करू दे, कळतंय का? सॉरी, मला भूक नाहीये. तू तुझ्या भुकेवर कॉन्सन्ट्रेट कर. मी येतो. हा, थँक्यू. काय कुणाच्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही? आणि ते सुद्धा एवढा गंभीरपणे? काही सिरियस आहे का? म्हणजे असं काही आहे का की मला माहीतच नाहीये? मला सगळ्या तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? नाही नाही. रे मग का रडवतोस तिला? तिचे डोळे मग कसे झालेत? कशाला भांडत असते रे सारखे? अरे मला सांगा, कुणाच्या लग्नाबद्दल बोलत होतात तुम्ही? हा, श्रीकांत सर, ते मी ऐकलं ते आदित्य बाबा आहेत ना, पारूच्या लग्नाबद्दल बोलत होते. म्हणजे मुळात पारूला किर्लोस्करांचं घर सोडायची इच्छाच नाहीये ना. आणि माझी पारू आहे ना, लग्नाचा विषय निघाला ना की रडायला सुरुवात करते. तशी मनाने लय हळवी येते. मुली असतातच रे अशा हळव्या. आणि आदित्य, आपली पारू खूप हळवी आहे. हो. आणि तू सतत तिच्या लग्नावर तिला चिडवत असतोस. नाही बाबा, ती रडकीच नाही, गप्प बस. काय रे बाळा, हा? तू का काळजी करतेस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबत. हे बघ, पूर्वी जे काही झालं ते सगळं विसरून जायचं आता. आणि आता पुढे सरकायचं. उद्या आपण सगळेजण देवीच्या दर्शनाला जाणार आहोत ना. तिथे तुला चांगला मुलगा मिळावा म्हणून मी सुद्धा प्रार्थना करेन. मी आलेच. हरू पडणार तू. आणि यू नो व्हॉट, जीव जरी गेला ना तरी ती अहिल्या कधीच एका मोलकरणीला तिची सून म्हणून कधीच नाही स्वीकारणार. मार्क माय वर्ड्स. तू या घरात धुणी भांडी करणारी बाई होतीस, आहेस आणि कायम राहणार. तीच तुझी लायकी आहे. आणि काय गय पावळट, तुला काय वाटलं त्या डेमो शूट मध्ये आदित्यने तुला जे मंगळसूत्र गळ्यात घातले ते तू असं लटकवत फिरत बसलीस तर आदित्य तुला बायको म्हणून स्वीकारेल?
तू थोबाड बघितलंस का आरशात? असं काय आहे तुझ्यात की तुला स्वप्न पडली की तू या घरची सून होऊ शकशील? पारू, मी खूपदा सांगून झालंय तुला, तू तुझी लायकी विसरू नकोस. तू तुझी लायकी व्यवस्थित ओळख आणि तशी राहायला लाग. तुला माहितीये तुझी लाईफ खूप इझी होईल. आणि आता तर तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र पण मी डिस्ट्रॉय केलं. तुला हवं होतं ना? ठीक आहे. आणि आता हे घेऊन तुला एक्स सासू मॉमकडे जाऊन माझी कंप्लेंट करायची असेल तर तू करू शकतेस. पण पारू, तुझ्यात आहे तेवढी हिंमत? आहे हिंमत की तू एक्स सासू मॉमकडे जाऊन त्यांना सगळं सांगशील? आय एम व्हेरी हॅपी. मी तुझं मंगळसूत्र फायनली कायमचं काढून डिस्ट्रॉय करून टाकलं. म्हणजे आता आदित्यचं रक्षा कवच तर गेलं. आता तू तुझ्या धनीला कसं वाचवणार पारू? काय करणार आता तू? मला काय वाटतं माहितीये, तू जो हा इथे टाइमपास करतेस ना, फालतू वेळ वाया घालवतेस माझ्यावर फुकटचा माज दाखवून, त्यापेक्षा जा आणि तुझ्या धनीला कसं वाचवता येईल याचा विचार कर. बाय. एक चाल.